जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर आपला बुद्ध आणि धम्माचं वाचन सुरू आहे. ह्याच्यामध्ये आता बघूया दुसऱ्या खंडातील भाग दुसऱ्यातील 5वा प्रकरण. ठीक आहे, 4था प्रकरण मागच्या व्हिडिओमध्ये संपला. तर या चॅप्टरमध्ये काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी? नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शील मार्ग म्हणजे सद्गुणाचा मार्ग समजावून सांगितला. त्यांना सांगितले की शील मार्गाचा वाट सुरू म्हणजेच पुढील मार्गाचा अभ्यास करणे व त्यानुसार वागणे हा होय. तर पुढील मार्ग कोणते ते पहा. शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, समाजशीलता, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री अशा प्रकारचे 10 शील, 10 शील ज्याला म्हणतात किंवा 10 पारमिताही म्हणतात. तर अशा पद्धतीचं सांगितलं यामध्ये. या सद्गुणाचा यथार्थ अर्थ जाणून घेण्याची इच्छा परिव्राजकांना व्यक्त केली. त्यांची शंका मिटवून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता. लक्षात आहे, शील म्हणजे नीतिमत्ता. वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजेच शील. शील म्हणजे अशा पद्धतीने शीलची व्याख्या इथं सांगितलेली आहे. दुसरं काय आहे? नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा म्हणजेच कामभोगाचा त्याग करणे. दान याचा अर्थ स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. दानची परिभाषा अशा पद्धतीची आहे. इथं पैसा देणे म्हणजे दान आहे असं नाही लिहिलेलं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने इथं लिहिलेलं आहे. वीर्य म्हणजे योग्य प्रयत्न करणे, त्याला वीर्य म्हणतात. हाती घेतलेले काम यश किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजेच वीर्य, आणि त्याला पूर्ण केल्याशिवाय मागे वळून न पाहणे, त्याला वीर्य म्हणतात. आता क्षमाशीलता म्हणजे द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेने शांत होतो. त्याच्यानंतर सत्य म्हणजे खरेपणा. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे सर्व ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय, त्याला अधिष्ठान म्हणतात. एकदम स्ट्रॉंग निश्चय, सर्व ध्येय आपले जे गाठण्याचा दृढ निश्चय, त्याला अधिष्ठान म्हणतात. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेम पूर्ण दयाशीलता, त्याला करुणा म्हणतात. मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी बंधुभाव बाळगणे. मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्राविषयी बंधुभाव बाळगणे. ठीक आहे. त्याच्यानंतर उपेक्षा अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ही एक मनाची स्थिती आहे. त्या स्थितीचे नाव आहे उपेक्षा. यामध्ये काय होते? ही दुसऱ्यांच्या सुखदुःखाविषयी निरपेक्ष भाव ठेवण्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे ज्यात प्रिय अप्रिय काहीच नसते. फळ काहीही हो, फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा. आपल्या कौतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचा अभ्यास आणि त्याचे पालन केले पाहिजे. म्हणून त्यांना पारमिता म्हणजेच पूर्णत्वाचा अभ्यास असे म्हणतात. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या भागाच्या 5व्या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, पाहत राहा माझे चॅनल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.